Okay friends, in previous lecture we are discuss about the introductions about the blood grouping. ज्यामधील आपण व्हेरियस टाइपच्या ब्लड ग्रुप पाहिला डिपेंडिंग अपॉन द प्रेझेन्स ऑफ अँटीजन ऑन द सरफेस ऑफ आरबीसीज द व्हेरियस टाइप्स ऑफ ब्लड ग्रुप प्रेझेंट इन द ह्यूमन बीइंग. आउट ऑफ दिस वाइल्ड ओहर जे यूटिलाइज केलेले किंवा ॲक्सेप्ट केलेला जो ब्लड ग्रुप आहे त्यांना दोन सिस्टीममध्ये आपण डिस्कस करणार आहेत. एकाचं नाव आहे एबीओ ब्लड ग्रुप सिस्टीम आणि दुसरं आहे RH फॅक्टर और RH ग्रुप सिस्टीम, ज्यापैकी आज आपण डिस्कस करतोय ज्याला काय म्हटलं आपण एबीओ ब्लड ग्रुपिंग. तर फर्स्ट ऑफ ऑल एबीओ ब्लड ग्रुप सिस्टीम म्हटलं तरी कोणत्या बेसिसवर डिस्क्राईब केलेली आहे किंवा कुणी डिस्कवर केली आहे. तर एबीओ ब्लड ग्रुप इज फर्स्टली डिस्कवर्ड बाय द कार्ल लेन्स्टेनर इन 19. जेव्हा ह्यांनी ही ब्लड ग्रुप डिस्क्राईब केलं कोणत्या बेसिसवर, डिपेंडिंग अपॉन द प्रेझेन्स अँड अब्सेन्स ऑफ अँटीजन प्रेझेंट ऑन द सरफेस ऑफ आरबीसीज. Now this ABO blood group system, they are classified into the main 4 blood group, that is called as the blood group A, blood group B, blood group AB and blood group O. तर सिंपल कॅरेक्टर लक्षात ठेवायचं, जेव्हा ह्यूमन बीइंग मध्ये जी आरबीसीज प्रेझेंट आहे या आरबीसीच्या सरफेसवर कोण प्रेझेंट असतं, इथं अँटीजन प्रेझेंट आहे आणि अँटीजनच्या बेसिसवर कोणता अँटीजन प्रेझेंट आहे किंवा कोणता अँटीजेनिक प्रोटीन प्रेझेंट आहे याच्या बेसिसवर हे ब्लड ग्रुप काय केले जातात, डिफरन्शिएट केले जातात. तर फर्स्ट वर्ड हा कशाचा पार्ट्स आहे, दॅट इज कॉल्ड लाईक द आरबीसीज. म्हणजेच कोणती सेल आहे, रेड ब्लड सेल आहे आणि या रेड ब्लड सेलच्या सरफेसवर अँटीजेनिक पार्ट प्रेझेंट असतो, दॅट इज नोन ॲज द ॲक्च्युअल. हे कोण आहे, प्रोटीन आहे, अँटीजेनिक प्रोटीन. So protein, antigen. What is the antigen? Antigen is the chemical which induce the immune response. पुढे आपण हेल्थ अँड डिसीजमध्ये डिटेलमध्ये डिस्क्राईब करणार आहेत, पण इथं लक्षात ठेवायचं आहे की अँटीजन हा असा केमिकल असतो जो आपल्या बॉडीमध्ये इम्युन सिस्टीमला रिस्पॉन्ड करतो आणि तो प्रोड्यूस पर्टिक्युलर काय करतो, अँटीबॉडीज. हेल्थ अँड डिसीजमध्ये आपण त्याला डिटेलमध्ये डिस्क्राईब करणार आहेत. इथं फक्त वाक्य लक्षात ठेवायचं, अँटीजन इज द केमिकल विच इज प्रेझेंट ऑन द आरबीसीज अँड डिपेंडिंग अपॉन द टाईप ऑफ अँटीजन प्रेझेंट on the RBCs, the ABO blood groups are broadly classified into the main 4 group A, B, AB and O. तर याच्या पार्टमधील थोडासा एक बेसिक कन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. अँटीजन हे ॲक्च्युअल कोण आहे, प्रोटीन आहे. मग अँटीजन हा जर प्रोटीन असेल तर आपल्याला माहिती आहे की ॲक्च्युअल प्रोटीन सिंथेसिस हे 2 स्टेपमध्ये कंप्लीट होतं. म्हणजेच आपल्या बॉडीमध्ये हा जो DNA प्रेझेंट असतो आणि DNAवर एक पर्टिक्युलर नंबर ऑफ काय असतात, जीन्स असतात. तर कन्सिडर करायचं आहे की DNA पासून जेव्हा ट्रान्सक्रिप्शन होतं त्यावेळेस कुणाचं फॉर्मेशन होतं, mRNA फॉर्मेशन होतो. आणि जेव्हा mRNA पासून या ठिकाणी काय तयार होतं, प्रोटीन तयार होतं, त्यावेळेस या प्रोसेसला काय म्हणतो आपण, ट्रान्सलेशन. पहा, ड्युरिंग द प्रोटीन सिंथेसिस किती स्टेपमध्ये कंप्लीट होतं, 2 स्टेपमध्ये. त्या पार्टला एकाला नाव देतो आपण ट्रान्सक्रिप्शन आणि दुसरा आहे ट्रान्सलेशन. तर इथे तुम्हाला एक वाक्य लक्षात ठेवायचं आहे, ट्रान्सक्रिप्शन ही फर्स्ट प्रोसेस आहे, ट्रान्सलेशन ही सेकंड प्रोसेस आहे. म्हणजेच DNA पासून काय तयार होतो, mRNA. कोणती प्रोसेस आहे, ट्रान्सक्रिप्शन. आणि mRNA पासून काय तयार होतं, प्रोटीन, ज्यांना काय म्हणतो आम्ही ट्रान्सलेशन. तर त्याला रिव्हर्स लक्षात ठेवायचं आहे. आपल्या रेफरन्सेससाठी हे जे प्रोटीन आहे ते इमॅजिन करा, हा प्रोटीन इथं आपण काय नाव दिलं, अँटीजन म्हणतात. मग डिफरंट टाइप्स ऑफ अँटीजन, अँटीजन इट ॲक्ट्स एज अ प्रोटीन. आरबीसीच्या सरफेसवर कोण आहे, अँटीजन. अँटीजन ॲक्च्युअल कोण आहे, प्रोटीन. प्रोटीन कोणत्या प्रोसेसमध्ये तयार होतं, प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन सिंथेसिसच्या किती स्टेप, 2. एकाचं नाव ट्रान्सक्रिप्शन, दुसऱ्याचं नाव ट्रान्सलेशन. तर परत एकदा, प्रोटीन तयार होतं म्हणजेच प्रोटीनसाठी कुणाची गरज आहे, mRNA. आणि mRNA कुणापासून तयार होतं, DNA. आणि DNAच्या पर्टिक्युलर सेगमेंट ज्याचं नाव काय आहे, जीन. म्हणजेच या प्रोटीनला किंवा या अँटीजनला प्रोड्यूस करणारा
कोण आहे, जीन आहे. तर या जीनचं नाव लक्षात ठेवायचं. हा जो जीन आहे जो अँटीजनला प्रोड्यूस करतं किंवा अँटीजेनिक प्रोटीनला प्रोड्यूस करतं, या जीनला म्हणतो आपण जीन आय. पुढे आपण जेनेटिक्समध्ये पाहणार आहेत, जीन हा कंट्रोल कॅरेक्टर करत असतो. म्हणजेच बॉडीमध्ये डिफरंट टाईपचे जे जेनेटिकल कॅरेक्टर्स असतात त्या कॅरेक्टरला कंट्रोल करणारा कोण असतो, जीन. मग जीन कंट्रोल द कॅरेक्टर. इथं कॅरेक्टर कोणता आहे पा, ह्युमनमध्ये जे ब्लड ग्रुप आहे या ब्लड ग्रुप या कॅरेक्टरला कंट्रोल करणारा जीन, ज्या जीनला काय म्हटलं आपण, जीन आय. 3 शब्द लक्षात ठेवा. RBCच्या सरफेसवर कोण आहे, अँटीजन. अँटीजन ॲक्च्युअल कोण आहे, प्रोटीन. प्रोटीनला कोण प्रोड्यूस करतं, स्पेसिफिक mRNA. mRNAला कोण प्रोड्यूस करतं, स्पेसिफिक DNA. आणि DNAवरला कोणता पार्ट प्रोड्यूस करतं, स्पेसिफिक जीन. म्हणजे इथं अँटीजन असेल, इथं प्रोटीन असेल, तर या प्रोटीनला प्रोड्यूस करणारा कोण असतो, जीन. तर आम्हाला लक्षात ठेवायचं आहे की ह्युमन बॉडीमध्ये ब्लड ग्रुपला फॉर्मेशन करणारा जो जीन आहे तो कोण आहे, जीन आय. आणि इथं या जीनला कंट्रोल करणारे अलील्स असतात आणि ते अलील्स हे डॉमिनंट आणि रेसेसिव्ह फॉर्ममध्ये असतात. पुढे जेनेटिक्समध्ये आपण याचा डिस्कशन्स करणार आहेत. पण इथं लक्षात ठेवायचं, ह्युमन हा ज्यावेळेस एबीओ ब्लड ग्रुप सिस्टीममधील ब्लड ग्रुप कॅरेक्टर कंट्रोल करतो त्यावेळेस कंट्रोल करणारा जीन कोणता आहे, जीन आय. कंट्रोल द कॅरेक्टर. पण जीन आयला किंवा एबीओ ब्लड ग्रुपला कंट्रोल करणारे अलील्स किती असतात, 3 अलील्स असतात. आणि या 3 अलीलचं नाव लक्षात ठेवा. याला म्हणतो आपण आय ए, दुसरा आय बी आणि तिसरा आहे आय ओ किंवा त्याला आय 0 असं म्हणतात. हे 3 कोण आहेत, अलील्स. तर इथं तुम्हाला इन शॉर्ट 3 शब्द लक्षात ठेवायचे आहेत. एबीओ ब्लड ग्रुप कुणी सांगितलं, लँडस्टेनरनं. केव्हा सांगितलं, 19ला. एबीओ ब्लड ग्रुप सिस्टीम ज्यावेळेस आपण डिस्कस करणार त्यावेळेस एबीओ ब्लड ग्रुप कोणत्या बेसिसवर डिफरन्शिएट केलं, डिपेंडिंग प्रेझेन्स अँड ॲब्सेन्स ऑफ द अँटीजन. अँटीजन कुठे प्रेझेंट असतात, ऑन द सरफेस ऑफ RBCs. RBCच्या सरफेसवर जे अँटीजन आहे ते ॲक्च्युअल कोण आहे, प्रोटीन. प्रोटीन तयार करण्यासाठी स्पेसिफिक कोण असतात, जीन. मग एबीओ ब्लड ग्रुपला जो ह्या कॅरेक्टरला कंट्रोल करणारा जीन आहे त्या जीनचं नाव काय, जीन आय. आणि ह्या जीनला कंट्रोल करणारे जे अलील्स असतात बेसिकली 2च अलील असतात, एकाला डॉमिनंट आणि दुसऱ्याला रेसेसिव्ह म्हणतो. पण आपण ब्लड ग्रुपला जीन आय ज्यावेळेस कंट्रोल करतो त्यावेळेस एबीओ ब्लड ग्रुपला कंट्रोल करणारे अलील्स किती आहेत असं म्हटलं तर अलील्स किती आहेत, 3 अलील्स आहेत, आय ए, आय बी अँड आय 0. याचा सिंपल अर्थ लक्षात ठेवायचं, जेव्हा या ठिकाणी ब्लड ग्रुप, जेव्हा आपण असं म्हटलं RBCच्या सरफेसवर इथं जर ए अँटीजन असेल तर ब्लड ग्रुप कोणता असतो, ए आहे. किंवा अँटीजन बी असेल तर ब्लड ग्रुप काय असतो, बी. याच्या बेसिसवर ह्युमन बिंग हा डिप्लॉइड ऑर्गॅनिझम आहे. मग आउट ऑफ दिस 3 एनी 2 अलील प्रेझेंट इन ॲन इंडिव्हिज्युअल. कोणत्याही ह्युमन बिंगमध्ये या 3 पैकी कोणतेही 2 इंडिव्हिज्युअल्स असतात, 2 अलील्स असतात आणि त्या अलील्सवर रिकग्नाइज होतं की तो ब्लड ग्रुप कोणता असेल. आता पॉसिबिलिटीज, या 3 अलीलपैकी 2 अलील जर एकत्रित घेतला तर पॉसिबिलिटीज कोणत्या असतील, तर पॉसिबिलिटीज पहा. फॉर एक्झाम्पल एक तर पॉसिबिलिटी असे असेल आय ए ही पॉसिबिलिटी असेल. किंवा दुसरी पॉसिबिलिटी काय असेल, आय ए आय 0. तिसरी पॉसिबिलिटी काय असेल, आय बी किंवा याच्यानंतरची पॉसिबिलिटी काय होऊ शकतं, आय बी आय ओ किंवा आय 0. त्यानंतरची पॉसिबिलिटी काय असू शकतं, आय ए आय बी. आणि याच्यात शेवटची पॉसिबिलिटी अशी असू शकते आय 0. याच्यापेक्षा वेगळी पॉसिबिलिटी होऊ शकते का, नाही आहे पा. हाच 2 वेळेस घेतला ही एक पॉसिबिलिटी असू शकते. किंवा हा आणि हा घेतला ही पॉसिबिलिटी असू शकते. किंवा हाच डॉमिनंट दोन्ही वेळेस घेतला ही पॉसिबिलिटीज आहे. किंवा हा आणि हा घेतला ही पॉसिबिलिटीज आहे.
किंवा याच्यानंतर आपण पाहिलं हे दोन एकत्रित घेतला ही पॉसिबिलिटीज मिळू शकते, किंवा फार तर फार ह्या दोन्ही आलं तर ही पॉसिबिलिटी आहे. याच्याशिवाय कोणतीही पॉसिबिलिटीज हे कुणामध्ये येणार नाही, ह्युमन ब्लडमध्ये असणार नाही. म्हणजेच तुम्हाला इथं परत चौथं कॅरेक्टर लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा हे 3 अलील्स हे ब्लड ग्रुप डिसाईड करतात, डिटरमाइन करतात, तर यांच्या पॉसिबिलिटीज काय असू शकतात, तर हा फक्त या 6 पॉसिबिलिटीज तयार होऊ शकतात. मग या 6 पॉसिबिलिटीजमधील 6 पॉसिबिलिटीजमध्ये जर आपण पाहिलं तर याचा अर्थ काय, RBCच्या ज्या सेल्स आहेत या सेल्सवर अँटीजन कोण आहे, ए अँटीजन आहे. या ठिकाणी पाहिलं तर परत RBCजवर कोणता अँटीजन आहे, ए अँटीजन आहे. इथे जर पाहिला तर RBCच्या सरफेसवर बी अँटीजन आहे. इथेही पाहिलं तर RBCच्या सरफेसवर बी अँटीजन आहे. इथे जर पाहिलं आपण तर RBCच्या सरफेसवर ए अँटीजन बी अँटीजन आहे, आणि याच्या सरफेसवर पाहिलं तर यांच्या सरफेसवर नो अँटीजन. हे पार्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. थोडासा रेफरन्सेस आपल्याला जेनेटिक्सकडे जायचं आहे आणि त्यांच्यानुसार आपल्याला ABO ब्लड ग्रुप हे मल्टिपल अलिल्समध्ये पुढे एक्झाम्पल येणार आहे, त्याचाही बेस आपण इथं कंप्लीट करतो आहे. तर पहा, RBCच्या सरफेसवर जो अँटीजन प्रेझेंट किंवा ॲब्सेन्स आहे याच्या बेसिसवर आपण कोणता ग्रुपिंग पाहतोय, ABO ब्लड ग्रुप. तर RBCच्या सरफेसवर जे प्रोटीन आहे किंवा जे अँटीजन आहे ते अँटीजन हे प्रेझेंट असताना ब्लड ग्रुप किती असतात, 4. पण ब्लड ग्रुप 4 असण्यासाठी त्यांना रिकग्नाइज कोण करतं, अलिल्स. अलिल्स किती आहेत, 3. कोणते 3 अलिल्स आहेत, IA, IB आणि I0. यांच्यानुसार पॉसिबिलिटीज पाहिला तर पॉसिबिलिटीज किती आहेत, 6 पॉसिबिलिटीज आहेत. आणि या 6 पॉसिबिलिटीजलाच जेनेटिकल वर्डमध्ये याला शब्द दिला जातो, दॅट इज नोन ॲज द जीनोटाइप. याला काय म्हणतो आपण, जीनोटाइप. कशाला म्हणतात तो जीनोटाइप, द जेनेटिक मेकअप ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल इज नोन ॲज द जीनोटाइप. म्हणजे कोणत्याही इंडिव्हिज्युअलमध्ये जेनेटिकल कॅरेक्टरला डिटरमाइन करणारं जे जेनेटिक लँग्वेज असते त्याला काय म्हणतो आपण, जीनोटाइप. तर ब्लड ग्रुप जेनेटिकली जर आपण डिटरमाइन केलं तर आम्हाला हे 6 जीनोटाइप्स मिळतात. तर लक्षात ठेवायचं, ABO ब्लड ग्रुपमध्ये किती जीनोटाइप आहेत, 6 जीनोटाइप्स आहेत. पहा, 1 2 3 4 6 आणि 5 and 6. पहा, 1 2 3 4 5 and 6. तर इथं क्वेश्चन्स असा विचारला जाईल, ABO ब्लड ग्रुपमध्ये जीनोटाइप किती आहेत, 6 जीनोटाइप आहेत. त्यानंतर ब्लड ग्रुप किती आहेत, तर पहा हे जे 2 पॉसिबिलिटीज आहेत दोघांमध्ये ब्लड ग्रुप कोणता आहे, ए. म्हणजेच या ठिकाणी ए ब्लड ग्रुप 1 झाला. त्यानंतर हा ब्लड ग्रुप बी झाला. यानंतर हा ब्लड ग्रुप AB आहे आणि या ठिकाणी येणारा ब्लड ग्रुप हा O आहे. तर या ठिकाणी आपल्याला एक वाक्य लक्षात ठेवायचं आहे, टोटल ब्लड ग्रुप जर पाहिलं तर ब्लड ग्रुप किती आहेत, 4. यांना काय म्हणतो आपण, ब्लड ग्रुप. तर ABO ब्लड ग्रुपमध्ये किती टाईपचे ब्लड ग्रुप आहेत, एक आहे ब्लड ग्रुप A, दुसरा आहे ब्लड ग्रुप B, तिसरा आहे ब्लड ग्रुप AB आणि चौथा आहे ब्लड ग्रुप O. इथं जसं अँटीजन शब्द आला त्याचप्रमाणे इथं एक परत वर्ड लक्षात ठेवायचं, अँटीबॉडीज. म्हणजेच इम्युनिटी सिस्टीमला रिस्पॉन्ड करणारा किंवा इंड्यूस करणारा कोण असतो, अँटीजन. म्हणजे अँटीजन विच इंड्यूस द इम्युन रिस्पॉन्स अँड इम्युन रिस्पॉन्स टू प्रोड्यूस द स्पेसिफिक प्रोटीन दे आर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ अँटीबॉडी. तर परत एक शब्द येतो इथं तुम्हाला, अँटीबॉडी. अँटीबॉडीज. मग अँटीबॉडी ज्यावेळेस म्हटलं जाईल तर अँटीबॉडीज विच इज प्रेझेंट इनसाइड द प्लाझ्मा. अँटीबॉडीज कुणामध्ये प्रेझेंट असतात, प्लाझ्मा. तर इथं 2 रेफरन्सेस लक्षात ठेवायचं आहे. जेव्हा ब्लड ग्रुप A पर्सन्स असेल, फॉर एक्झाम्पल ब्लड ग्रुप A आहे, ब्लड ग्रुप A आहे, म्हणजेच या ठिकाणी वाक्य काय लक्षात ठेवणार तुम्ही, इथं जेव्हा RBCज आहेत तर RBCच्या सरफेसवर A हा कोण असतो, अँटीजन आहे. त्यावेळेस यांच्या प्लाझ्मामध्ये अँटीबॉडीज B असतात. वाक्य लक्षात चांगलं ठेवा, याला काय म्हणतो आपण, अँटीबॉडी. अँटीबॉडी म्हणजेच
अँटीजन ए आहे, म्हणून ब्लड ग्रुप कोणता झाला ए, आणि यांच्या प्लाझ्मामध्ये कोणता पार्ट्स असतो अँटीबॉडीज बी असतात. सिमिलर जेव्हा ब्लड ग्रुप बी असेल तर बी ब्लड ग्रुपमध्ये जर आम्ही या ठिकाणी हा RBCचा सरफेस पाहिला तर या RBCच्या सरफेसवर कोणता अँटीजन असेल सांगा. करेक्ट, या ठिकाणी बी हा कोण असेल अँटीजन असेल, आणि यांच्यामध्ये अँटीबॉडीज कोणती असेल अँटीजन कोणता बी आहे, आणि त्याच वेळेस इथं अँटीबॉडीज म्हटलं तर अँटीबॉडीज कोणती असेल दॅट इज नोन ॲज द, इथं मी लिहितो आहे बी अँटीजन आणि इथं लिहितो मी ए अँटीबॉडी. बिलकुल कन्फ्युजन नाही, हे अँटीबॉडीज आणि अँटीजन आहे. ज्यावेळेस आपण हेल्थ अँड डिसीज डिटेलमध्ये पाहणार आहेत त्यावेळेस परत आपण हिला अँटीबॉडीज कशाला म्हणतात अँटीजन काय आहे हे पाहणार आहेत. फक्त ABO ब्लड ग्रुपसाठी आपल्याला कम्पॅटेबिलिटी अँड इनकम्पॅबिलिटी, डोनर आणि रिसिपियंट हे कसे असतात याच्यासाठी याचा रेफरन्सेस येतो आहे, म्हणून फक्त पाठ लक्षात ठेवा. जेव्हा ब्लड ग्रुप ए पर्सन्स असेल तर ए ब्लड ग्रुपमध्ये ए ब्लड ग्रुप हा कोण झाला एक फिनोटाईप झाला. ए ब्लड ग्रुपचे जिनोटाईप म्हटलं तर किती आहेत दोन, एक IA आणि दुसरा IA-0. तर या दोघांपैकी कोणताही अलिल्स असतील तर ब्लड ग्रुप कोणता ए, आणि ए ब्लड ग्रुप कोणाला म्हणतो आपण सिंपल वर्ड ज्यांच्या RBCsवर अँटीजन ए आहे त्यांचा ब्लड ग्रुप ए, ज्यांच्या RBCsवर अँटीजन बी आहे ब्लड ग्रुप बी, ज्यांच्या RBCsवर अँटीजन दोन्ही असतील ए आणि बी अँटीजन असतील तर ब्लड ग्रुप कोणता AB, आणि ज्या RBCsवर कोणताही अँटीजन नाही आहे तर ब्लड ग्रुप कोणता आहे O आहे. सिंपल टर्म लक्षात आलं. मग ब्लड ग्रुप किती आहेत 4. कसाही क्वेश्चन्स विचारला मग ब्लड ग्रुप O आहे तर किती टाईपचे अँटीजन असतील नो अँटीजन. ब्लड ग्रुप कोणता आहे बी आहे, सॉरी ब्लड ग्रुप कोणता आहे O, आणि O ब्लड ग्रुप असेल तर त्यांच्या RBCच्या सरफेसवर कोणतेच अँटीजन नसतात, म्हणजेच द RBCs दे डू नॉट हॅव्हिंग द एनी अँटीजन. सच टाईप ऑफ ब्लड ग्रुप इज नोन ॲज द O ब्लड ग्रुप. Those RBCs which having the both types of antigen A and antigen B, दोन्ही अँटीजन प्रेझेंट आहे तर ब्लड ग्रुप कोणता असेल AB. जेव्हा RBCच्या सरफेसवर बी अँटीजन असेल तर ब्लड ग्रुप कोणता बी, आणि जेव्हा अँटीजन हा RBCच्या सरफेसवर ए असेल तर ब्लड ग्रुप कोणता ए. जो अँटीजन तो ब्लड ग्रुप, आणि कोणताच अँटीजन नसेल तर O ब्लड ग्रुप. एवढाच पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. पण याच्या अपोजिट टर्म लक्षात ठेवायचा आहे. ज्या इंडिव्हिज्युअलच्या RBCsवर अँटीजन ए असतो त्यांच्या प्लाझ्मामध्ये अँटीबॉडीज कोणत्या असतात बी असतात. सिमिलर मग बी ब्लड ग्रुपच्या RBCsवर कोणता अँटीजन असेल बी, त्यावेळेस त्यांच्या प्लाझ्मामध्ये अँटीबॉडीज कोणत्या असतील ए. सिमिलर इथं काय दिलं आपण अँटीजन ए आणि अँटीजन बी. मग दोन्ही अँटीजन इथं प्रेझेंट आहे तर इथं अँटीबॉडीज कोणते असतील का नाही आहे. तर इथं वाक्य लक्षात ठेवायचं देअर इज नो अँटीबॉडीज. अँटीबॉडीज ॲब्सेंट असतात कुणामध्ये ज्यांच्या ब्लड ग्रुप AB आहे त्यांच्या दोन्ही अँटीजन असतात पण यांच्या प्लाझ्मामध्ये नो अँटीबॉडीज, म्हणजेच प्लाझ्मामध्ये काय नाही आहेत अँटीबॉडीज. सिमिलर जिथं अँटीजन ए आणि बी दोन्ही ॲब्सेंट आहेत RBCsवर तर ब्लड ग्रुप कोणता झाला O, आणि यांच्या प्लाझ्मामध्ये पाहिलं तर यांच्यामध्ये अँटीजन ए आणि बी आहे का नाही आहे. तर यांच्यामध्ये लक्षात ठेवायचं अँटीबॉडीज ह्या कोण असतात ए आणि बी अँटीबॉडी प्रेझेंट असतात. मग प्लाझ्मामध्ये कुणाच्या ब्लड ग्रुप O पर्सनच्या ब्लड ग्रुप O पर्सनमध्ये अँटीबॉडीज कोणते असतात AB. इन शॉर्ट सरळ सरळ लक्षात ठेवायचं टेब्युलर फॉर्म एक तुम्हाला दिलेला आहे NCERTमध्ये डिपेंडिंग अपॉन द प्रेझेन्स अँड ॲब्सेन्स ऑफ अँटीजन. अँटीजन ए प्रेझेंट आहे ब्लड ग्रुप ए, अँटीजन बी प्रेझेंट आहे ब्लड ग्रुप बी, अँटीजन AB प्रेझेंट आहे ब्लड ग्रुप AB, आणि कोणताही अँटीजन नसेल तर ब्लड ग्रुप O. यांच्यानंतर इथे एक वाक्य दिलेले आहे तुम्हाला ड्युरिंग द ब्लड ट्रान्सफ्युजन. जेव्हा आपण ब्लड ट्रान्सफर करतात त्यावेळेस जो ब्लड देतो त्याला काय म्हणतो आपण डोनर, आणि ज्यांना आपण ब्लड ज्यांना ब्लड आपण डोनेट केल्यानंतर ज्यांच्या बॉडीमध्ये आपण ट्रान्सफ्युजन करणार आहेत त्यांना काय म्हणतो आपण रेसिपियंट. तर इथे तुम्हाला दोन शब्द लक्षात ठेवायचे आहेत डोनर आणि रेसिपियंट. ब्लड देणारा
डोनर आणि ज्यांच्या बॉडीमध्ये आपण ट्रान्सफर करणार आहे, जो रिसीव करणार आहे, त्याला काय म्हणतो आपण रिसिपियंट. तर इथं दोन शब्द NCERT मध्ये दिले आहेत, डोनर आणि रिसिपियंट, आणि दोघांच्या आधी एक वर्ड दिलेला आहे, युनिव्हर्सल डोनर आणि युनिव्हर्सल रिसिपियंट. तर सिंपल एक टर्म लक्षात ठेवायची आहे, ए ब्लड ग्रुपवाला व्यक्ती किंवा इंडिव्हिज्युअल हा कुणाला ब्लड देऊ शकतो, ज्याला आपण कंपॅटेबिलिटी म्हणतात. म्हणजे असा इंडिव्हिज्युअल ज्याचं ब्लड ग्रुप आपण दुसऱ्या व्यक्तीला ज्यावेळेस देतात आणि त्याचा जर ब्लड ग्रुप सेम असेल, म्हणजेच ए ब्लड ग्रुपच्या इंडिव्हिज्युअलना ए ब्लड ग्रुप असणाऱ्या रिसिव्हरला किंवा रिसिपियंटला दिलं तर ते दोन्हीमध्ये कुठलाही मिसमॅचिंग होणार आहे का? नाही आहे. म्हणजेच ए ब्लड ग्रुप पर्सन्स हा डोनर असेल आणि ए ब्लड ग्रुप रिसिव्हर हा रिसिपियंट असेल, तर दोघांमध्ये कोणतंही मिसमॅच ब्लड ग्रुप होत नाही आहे, म्हणून याला म्हणतो आपण कंपॅटेबिलिटी. पण जेव्हा ब्लड हा एका व्यक्तीचा ब्लड ग्रुप ए आहे आणि दुसऱ्या व्यक्तीचा ब्लड ग्रुप अदर दॅन ए आहे, तर ब्लड हा काय होतं, मिसमॅच होऊ शकतं, त्याला इनकम्पॅटेबिलिटी म्हणतात. याच्यानुसार इथे दोन शब्द NCERT मध्ये मेन्शन्स केलेत, एक आहे ज्याला म्हणतो आपण युनिव्हर्सल डोनर आणि दुसरं आहे युनिव्हर्सल रिसिपियंट. म्हणतो मग आपण युनिव्हर्सल डोनर अँड युनिव्हर्सल रिसिपियंट. तर फर्स्ट टर्म लक्षात ठेवायचं, ब्लड रिसिव्हर आणि ब्लड डोनर करणारा. तर या ठिकाणी युनिव्हर्सल डोनर ही एक टर्म आपल्याला पाहिजे आहे आणि दुसरं युनिव्हर्सल रिसिपियंट कुणाला म्हणतो आपण, ही टर्म्स पाहतोय. पण या दोघांच्या आधी आपल्याला एक पार्ट लक्षात ठेवायचा आहे, कोणत्याही इंडिव्हिज्युअलमध्ये जर दोघांचे ब्लड ग्रुप सेम असतील तर ब्लड ट्रान्सफ्युजन केलं जातं. देअर इज नो एनी सेव्हिअर प्रॉब्लेम्स क्रिएट इन बोथ इंडिव्हिज्युअल. म्हणजेच ए ब्लड ग्रुप व्यक्तीचं जर ब्लड ए ब्लड ग्रुप असणाऱ्या व्यक्तीला जर ट्रान्सफ्यूज केलं तर कोणताही सिव्हिअर प्रॉब्लेम क्रिएट होत नाही आहे. पण जर का एखाद्या व्यक्तीचा ब्लड ग्रुप ए आहे आणि दुसऱ्या व्यक्तीचा अदर दॅन ए असेल, तर अशा वेळेस आपल्याला कोणत्या व्यक्तीचं ब्लड ग्रुप आपण रिसीव्ह करू शकतात, यासाठी आपल्याला सेल्फ कंपॅटेबिलिटी कशाला म्हणतात किंवा ब्लड कंपॅटेबिलिटी कशाला म्हणतात, याचा पार्ट थोडासा लक्षात घ्यायचा आहे. याच्या बेसिसवर एक टेब्युलर फॉर्म दिला आहे, युनिव्हर्सल डोनर, सरळ सरळ शब्द दिलेला आहे. युनिव्हर्सल डोनर कोण आहे, तर ब्लड ग्रुप ज्या व्यक्तींचा ओ आहे तो कोण आहे, युनिव्हर्सल डोनर आहे. आणि ज्या व्यक्तीचा ब्लड ग्रुप हा AB आहे तो हा कोण आहे, युनिव्हर्सल रिसिपियंट आहे. तर याला काय म्हटलं आपण, युनिव्हर्सल डोनर विच हॅविंग द ब्लड ग्रुप O, आणि दुसरं आहे युनिव्हर्सल रिसिपियंट विच हॅविंग द ब्लड ग्रुप AB. तर दोन शब्द तुम्ही पाठ करू शकतात. पण ॲक्च्युअल हा रिसिपियंट का म्हणतो आपण, डोनर का म्हणतात आणि हेच का असतात, हे आपल्याला पाहायचं आहे. ॲक्च्युअल त्यांच्या डिपेंडिंग अपॉन द प्रेझेन्स ऑफ अँटीजन A and B and antibody present in their plasma, there is also known as the AB. तर इथं परत एक वाक्य परत मेन्शन्स करतोय मी. जेव्हा तुम्हाला असं विचारलं जाईल युनिव्हर्सल डोनर कोण आहे, तर युनिव्हर्सल डोनर कोण आहे, O. म्हणजेच O ब्लड ग्रुप जो व्यक्ती आहे तो ॲक्च्युअल ब्लड ग्रुप A असणारला पण ब्लड डोनेट करू शकतो. म्हणजेच हा इंडिव्हिज्युअल ब्लड ग्रुप O कंटेनिंग इंडिव्हिज्युअल हा ब्लड ग्रुप A ला पण ब्लड डोनेट करू शकतो, B ला पण डोनेट करू शकतो, AB ला पण डोनेट करू शकतो आणि हा ब्लड ग्रुप O ला पण डोनेट करू शकतो. म्हणजेच ब्लड ग्रुप O कंटेनिंग इंडिव्हिज्युअल दे कॅन ट्रान्सफ्यूज द ब्लड विच कंटेनिंग द इंडिव्हिज्युअल ब्लड ग्रुप A, ब्लड ग्रुप B, ब्लड ग्रुप AB अँड ब्लड ग्रुप O. म्हणजेच हा चार टाईपचे जे ब्लड ग्रुप आहेत सर्वांनाच ब्लड डोनेट करू शकत असेल तर यांना काय म्हणतो आपण, युनिव्हर्सल डोनर. मग युनिव्हर्सल डोनर कोण आहे, ब्लड ग्रुप O. परत दुसरं वाक्य लक्षात ठेवा, ब्लड ग्रुप AB या इंडिव्हिज्युअलला ब्लड रिसीव किंवा ह्याला ब्लड कोण देऊ शकतं, ब्लड ग्रुप A हाही त्याला काय करू शकतो, AB ला ब्लड देऊ शकतो, किंवा ब्लड ग्रुप ज्या व्यक्तीचं B आहे तोही ब्लड ग्रुप AB ला ट्रान्सफ्यूज करू शकतात.
त्यानंतर ब्लड ग्रुप ए बी असेल तर प्रॉब्लेमच नाही आहे, सेम टाईपचा ब्लड ग्रुप आहे, रिसीव करू शकतो. किंवा ज्या ठिकाणी ओ ब्लड ग्रुप आहे तोही ए बीला काय शकतो देऊ शकतो. म्हणजेच ए बी blood group containing individual which receive the blood from the individual A, individual B, individual AB and individual O containing blood group. ज्या व्यक्तीचं ब्लड ग्रुप ए आहे, बी आहे, ए बी आहे, ओ आहे, सर्वांकडून जो ब्लड घेऊ शकतो तर यांना काय म्हणतो आपण युनिव्हर्सल रिसिपियंट. असं लक्षात ठेवा. सपोज माझं ब्लड ग्रुप ए बी असेल तर मी कोणत्याही इंडिव्हिज्युअलचं ब्लड रिसीव केलं तर मी कोण झालो युनिव्हर्सल रिसिपियंट. आणि जर सपोज माझा ब्लड ग्रुप ओ असेल तर मी सर्वांना काय देऊ शकतो ब्लड, तर त्याला काय म्हणतो आपण युनिव्हर्सल डोनर. तर दोनच शब्द NCERT मध्ये मेन्शन्स केलेत. पण थोडंसं आपल्याला परत डिटेलमध्ये जर गेलात तर लक्षात ठेवायचं आहे की यांच्यामध्ये परत एक फॅक्टर असतो ज्याला RH फॅक्टर म्हणतो आपण. आणि RH फॅक्टरच्या बेसिसवर परत आपण त्या ठिकाणी ब्लड ग्रुपला दोन पार्ट्समध्ये डिव्हाइड करतात. ब्लड ग्रुप ए पॉझिटिव्ह, ए निगेटिव्ह. सरळ जर आपण विचारलं ब्लड ग्रुप कोणता आहे तर आपण काय म्हणतो ब्लड ग्रुप ए आहे किंवा बी आहे. पण ॲक्च्युअल त्यांच्यामध्ये परत एक फॅक्टर असतो की ए पॉझिटिव्ह किंवा ए निगेटिव्ह. तर इथं लक्षात ठेवायचं आहे. याच्यासाठी आपल्याला RH फॅक्टर डिटेलमध्ये स्टडी करायचा आहे. पण इथं परत एक वाक्य लक्षात ठेवा. ब्लड ग्रुप जेव्हा ए म्हटलं आपण, ब्लड ग्रुप कोणता ए, असं लक्षात ठेवा. RBCs आहे, RBCच्या सरफेसवर ए अँटीजन आहे. ब्लड ग्रुप कोणता असेल? ब्लड ग्रुप करेक्ट ए आहे. ठीक आहे. पण जेव्हा इथं ए अँटीजन शिवाय या RBCsवर अजून एक फॅक्टर आहे ज्या फॅक्टरला आपण RH फॅक्टर असं म्हणतात किंवा RH अँटीजन असं म्हणतात. हा परत एक अँटीजन आहे की RBCsवर RH अँटीजन जर प्रेझेंट असेल तर ए अँटीजन आहे म्हणून ब्लड ग्रुप कोणता झाला ए. आणि इथं RH फॅक्टर किंवा RH अँटीजन प्रेझेंट असल्यामुळं या ठिकाणी याला म्हणतो आपण ए पॉझिटिव्ह. लक्षात येईल आहे. द RBCs विच हॅव्हिंग द अँटीजन ए ऑन इट्स RBC सरफेस. RBC सरफेसवर कोणतं अँटीजन आहे? अँटीजन ए आहे म्हणून ब्लड ग्रुप कोणता झाला ए. याच्याशिवाय अजून एक अँटीजन प्रेझेंट आहे ज्याचं नाव काय RH फॅक्टर किंवा RH अँटीजन प्रेझेंट आहे म्हणून ब्लड ग्रुप काय झाला ए पॉझिटिव्ह. पण जर का ही जर RBCs असेल आणि या RBCच्या सरफेसवर जर इथं अँटीजन ए असेल तर ब्लड ग्रुप कोणता? ब्लड ग्रुप ए आहे. पण जर का या ठिकाणी RH फॅक्टर अब्सेंट आहे, RH फॅक्टर इथं अब्सेंट आहे म्हणजे जिथं फक्त ए आहे तर या पार्टला आपण काय म्हणतात ए निगेटिव्ह. म्हणजेच जेव्हा RH फॅक्टर प्रेझेंट असेल तर काय म्हणायचं पॉझिटिव्ह आणि RH फॅक्टर नसेल तर निगेटिव्ह. म्हणजेच या ठिकाणी डिपेंडिंग अपॉन द प्रेझेन्स ऑफ RH फॅक्टर द ब्लड ग्रुप आर अगेन क्लासिफाईड इन टू द मेन टू ग्रुप पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. याचप्रमाणे जर आपण या ठिकाणी पाहिलं तर युनिव्हर्सल डोनर जरी ओ असेल तरी हा कोण असतो तर लक्षात ठेवायचं आहे युनिव्हर्सल डोनर हा ओ निगेटिव्ह असतो. कोण असतो? ओ निगेटिव्ह. मग ओ निगेटिव्ह हा कोण झाला तर ओ निगेटिव्ह इज ऑल्सो नोन ॲज द युनिव्हर्सल डोनर. आणि ज्यावेळेस ए बी हा युनिव्हर्सल रिसिपियंट आहे तर तो ॲक्च्युअल कोण असतो तर लक्षात ठेवायचं ए बी पॉझिटिव्ह हा युनिव्हर्सल कोण आहे तर युनिव्हर्सल हा रिसिपियंट आहे. तर याला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हा डिटेल पार्ट्स आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहेत. कारण त्या ठिकाणी आपल्याला स्टडी करायचं आहे RH फॅक्टर. आणि हा RH फॅक्टर जेव्हा आपल्या लक्षात येईल तर याच्या बेसिसवर आपल्याला ए पॉझिटिव्ह ए निगेटिव्ह किंवा RH प्रेझेंट RH अब्सेंट या सर्व कन्सेप्ट आपल्याला क्लिअर लक्षात येतील. तर तुम्हाला फक्त आज इथं एवढंच लक्षात ठेवायचं आहे ABO ब्लड ग्रुपमध्ये ABO ब्लड ग्रुप सिस्टीम आहे. आणि ABO ब्लड ग्रुप सिस्टीम हे कोणी डिस्क्राईब केली आहे किंवा डिस्कवर्ड केली आहे लँडस्टेनरनं. याला ABO ब्लड ग्रुपला डिटरमाइन करणारा जीन कोणता असतो? जीन I. या जीनला कंट्रोल करणारे अलील्स किती असतात? 3. कोणते? IA, IB आणि I0. आणि जीन कुणाला कंट्रोल करतो? एक कॅरेक्टरला. तर इथं जेनेटिकल कॅरेक्टर कोणतं आहे? ब्लड ग्रुप.
परत एबीओ ब्लड ग्रुपचे ॲक्च्युअल फिनोटाईप किंवा ब्लड ग्रुप किती आहेत? 4. कोणते असतात? ए बी आणि ओ. तर हे 4 ब्लड ग्रुप म्हणजे त्यांचे 4 कोण झाले? फिनोटाईप. आणि जेव्हा आपण यांचे जिनोटाईप म्हणलं तर जिनोटाईप्स किती असतात? 6. म्हणजे ए ब्लड ग्रुपचे 2 जिनोटाईप, बी ब्लड ग्रुपचे 2 जिनोटाईप, एबीओ ब्लड ग्रुपचा 1 जिनोटाईप आणि ओ ब्लड ग्रुपचा 1 जिनोटाईप. अशा पद्धतीनं इथं जिनोटाईप 6 असतात आणि फिनोटाईप 4 असतात. परत तुम्हाला इथं वाक्य लक्षात ठेवायचं आहे की जेनेटिक्सच्या बेसिसवर परत आपल्याला 2 टर्म पाहिजे. तिथं होमोझायगस कशाला म्हणतो आणि हेटेरोझायगस कशाला म्हणतात ते पुढे आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये ॲक्च्युअल जेनेटिक्समध्ये डिस्क्राईब करणार की होमोझायगस आणि हेटेरोझायगस. इन ब्रीफ सिमिलर टाईपचे जेव्हा अलिल्स येतील त्याला होमोझायगस म्हणायचं आणि डिसिमिलर असतील तर त्यांना हेटेरोझायगस म्हणायचं. एक एक्झाम्पल फक्त देतो आहे. आता इमॅजिन करा ब्लड ग्रुप ए आहे, ब्लड ग्रुप ए आहे. तर पहिला प्रश्न, ब्लड ग्रुप ए असेल तर आरबीसीजवर पॉसिबिलिटीज काय असेल? आरबीसीजवर किती असायला पाहिजेत? होमोझायगस किंवा हेटेरोझायगस कंडिशन म्हटलं अलिल्स किती असतात? 2. मग कोणते असतील? तर ए ब्लड ग्रुपमध्ये एकतर आय ए असेल किंवा दुसरा कोणता असेल? I0. एकतर हा असेल किंवा हा असेल, दोघांपैकी कोणताही या ब्लड ग्रुपवर कंडिशन असू शकते. ही जर असेल तर इथं पहा दोन्ही अलिल्स कसे आहेत? सिमिलर आहेत. आणि जेव्हा सिमिलर असतात त्यावेळेस त्यांना काय म्हणतो आपण? होमोझायगस. इथं 2 सिमिलर आहेत का? नाही आहेत. 2 डिसिमिलर आहेत तर यांना काय म्हणतो आपण? हेटेरोझायगस. तो होमोझायगस आणि हेटेरोझायगस हे जी काही संकल्पना आहे तो आपण जेनेटिक्समध्ये पाहणार आहेत. तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की एबीओ ब्लड ग्रुपला कंट्रोल करणारा जीन आय आहे. त्यांचे 3 अलिल्स असतात. त्याला मल्टिपल अलिल्समध्ये आपण एक्झाम्पल्समध्ये घेतात. ते 3 अलिल्स कोणते? तर IA, IB आणि I0 म्हणजेच IO. आणि याच्या बेसिसवर जर अँटीजन ए असेल तर ब्लड ग्रुप ए, अँटीजन बी असेल तर ब्लड ग्रुप बी, अँटीजन AB असेल तर ब्लड ग्रुप AB आणि कोणताच अँटीजन नसेल तर ब्लड ग्रुप ओ. याच्याच रेफरन्सेसनुसार यांच्या प्लाझ्मामध्ये ए ब्लड ग्रुप असणाऱ्या व्यक्तींच्या आरबीसीजवर ए अँटीजन असतो पण त्यांच्या प्लाझ्मामध्ये अँटीबॉडी बी असतात. सेम ब्लड ग्रुप बी असणाऱ्याच्या आरबीसीजवर अँटीजन बी असतो आणि प्लाझ्मामध्ये अँटीजन ए असतो. सिमिलर ज्यांच्या आरबीसीजवर अँटीजन दोन्ही ए आणि बी असतात यांच्या प्लाझ्मामध्ये कोणत्याही अँटीबॉडीज नसतात. आणि ज्यांच्या आरबीसीजवर अँटीजन ए आणि बी दोन्ही ॲब्सेंट असतात म्हणजेच कुठलंही अँटीजन नसेल तर त्यांच्या प्लाझ्मामध्ये दोन्ही अँटीबॉडीज असतात. ज्यांचा ब्लड ग्रुप कोणता आहे? ओ आहे. तर हा एक टिब्युलर फॉर्म तुम्हाला NCERTमध्ये दिलेला आहे. तर हा पार्ट थोडासा रीड करायचा आहे. याचा रेफरन्सेस तुम्हाला ज्यावेळेस प्रिन्सिपल बेस ऑफ इनहेरिटन्स होणार किंवा जेनेटिक्समध्ये तुम्हाला एबीओ ब्लड ग्रुप मल्टिपल सालिल्समध्ये तुम्ही स्टडी करणार त्यावेळेस हा पार्ट तुम्हाला त्या ठिकाणी इन्क्लूड होणार आहे. तर इथे इमॅजिन करा की एबीओ ब्लड ग्रुपमधले 4 फिनोटाईप आहेत आणि 6 जिनोटाईप्स आहेत. तर या ठिकाणी आपला फर्स्ट एबीओ ब्लड ग्रुप सिस्टीम कंप्लीट झाला आहे. याच्यानंतर नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहणार आहेत RH फॅक्टर. पण हा स्टार्ट करण्याच्या आधी आपण हा जो पार्ट डिस्कस केला आहे तोच पाहतोय आपण इन ब्रीफ डायग्रॅमॅटिकली. पहा आत्ता जो आपण डिस्कस केला पार्ट आहे ज्याला काय म्हटलं? एबीओ ब्लड ग्रुपिंग और दॅट इज कॉल्ड एज द एबीओ ब्लड ग्रुप्स. पहा एबीओ ब्लड ग्रुपला डिस्कवर करणाऱ्या सायंटिस्टचं नाव लक्षात ठेवायचं आहे. कोणी ही टर्म डिस्कवर केली आहे? कार्ल लेन्स्टेनर इन 1919 मध्ये लक्षात ठेवायचं आहे. रिकॉग्नाइज द 4 टाइप्स ऑफ ब्लड ग्रुप इन ह्युमन बीइंग कॉमनली नोन एज द एबीओ ब्लड ग्रुप्स. तर एबीओ ब्लड ग्रुपला डिस्कवर करणाऱ्या सायंटिस्टचं नाव लक्षात ठेवा. कुणी डिस्कस केलंय? लॅन्स्टेनर. आपण टेब्युलर फॉर्म मध्ये पाहतोय. ऍक्च्युअल हा NCERT मध्ये दिलेली टर्म्स आहे. ब्लड ग्रुप एबीओ मध्ये ब्लड टाइप्स किती आहेत? 4. ब्लड ग्रुप ए, ब्लड ग्रुप बी, AB अँड O. त्यानंतर यांच्याच आरबीसीच्या सरफेसवर अँटीजन कोणता असेल? ए ब्लड ग्रुप असेल तर अँटीजन कोणता आहे? ए आहे. यांच्यात सिरम मधील म्हणजेच प्लाझ्मा मध्ये अँटीबॉडीज कोणत्या असतात? बी असतात. तर ही टर्म तुम्हाला चांगली लक्षात ठेवायची आहे.
आणि याच्यानंतर आपण हे डोनर जे आहेत त्याला कंपॅटेबिलिटी आणि इनकम्पॅटेबिलिटी ज्याला टर्म्स वापरतो आपण त्याला ब्लड ट्रान्सफ्युजिंग रिएक्शन्स म्हणतो आपण. अँटीजन अँटीबॉडीचे जे रिएक्शन्स असतात किंवा एखाद्या डोनर कडून एखाद्या व्यक्तीला ब्लड ज्यावेळेस आपण ट्रान्सफ्यूज करतात तर त्यावेळेस दोघांचे ब्लड ग्रुप कोणते आहेत आणि त्यांच्यातले फॅक्टर कोणते प्रेझेंट आहेत हे मेन आपल्याला मिसमॅच आहेत की नाही आहेत तर हे आपल्याला मेन कशामध्ये पाहायचं आहे तर त्यांच्या डिपेंडिंग अपॉन द अँटीजन अँड अँटीबॉडी. तर पुढे हा डोनर आणि रिसिपियंट आपण पार्ट डिस्कस करणार आहेत. तर आज आपण जो डिस्कस केलाय ते 4 टाईपचे ब्लड ग्रुप आणि त्यांच्या आरबीसीज वर प्रेझेंट असणारे अँटीजन आणि त्यांच्या प्लाझ्मा मध्ये प्रेझेंट असणाऱ्या अँटीबॉडीज हा पार्ट्स आपण डिस्कस केलाय. तर मेन कॅरेक्टर लक्षात ठेवा. द ब्लड ग्रुप आर बेस्ड ऑन द कोणत्या बेसिसवर प्रेझेन्स अँड अब्सेन्स ऑफ द अँटीजन. अँटीजन कुणाला म्हणतो आपण अँटीजन इज द केमिकल्स विच इंड्यूस द कुणाला इंड्यूस करतात इम्युन रिस्पॉन्सला. पण ऍक्च्युअल 2 टाईपचे अँटीजन असतात. तर 2 टाईपचे अँटीजन कोणते 2 टाईप्स ऑफ अँटीजन अँटीजन ए अँड अँटीजन बी अँड 2 टाईप्स ऑफ अँटीबॉडीज कोणत्या अँटीबॉडीज ए अँड बी. तर इथं शब्द लक्षात ठेवायचे केव्हा हे अँटीजन ज्यावेळेस लिहिला जाईल तर अँटीजन कॅपिटल लेटर्स मध्ये लिहिला जातो आणि अँटीबॉडीज ह्या स्मॉल लेटर्स मध्ये. त्याचा एक रूल्स आहे अँटीजन केव्हाही कोणत्या फॉर्म मध्ये असतो कॅपिटल लेटर. फॉर एक्झाम्पल अँटीजन ए असेल तर कॅपिटल ए असेल आणि स्मॉल ए असेल तर अँटीबॉडीज असेल. म्हणून इथं वाक्य लक्षात ठेवा 2 अँटीजन ए आणि बी आणि 2 अँटीबॉडीज ए बी याच्या बेसिसवर ह्युमन मध्ये एबीओ ब्लड ग्रुप मध्ये आपण किती टाईपचे ब्लड ग्रुप पाहिले 4. एकाला म्हटलं ए दुसरा बी तिसरा ए बी आणि चौथा ओ ब्लड ग्रुप. नाव याच्या टेबलमध्ये आपण परत पाहिलं ज्या व्यक्तीच्या आरबीसीज वर ए अँटीजन असतात त्याच्यानुसार त्यांच्या अँटीबॉडीज प्लाझ्मा मध्ये कोणत्या आहेत तो पाहतोय आपण. तर समोर दिलेला पहा फर्स्ट पॉसिबिलिटी आहे ज्याला म्हटलं आपण ब्लड ग्रुप ए. ब्लड ग्रुप ए असेल त्याचा आरबीसीच्या सरफेसवर अँटीजन कोणता असेल ए त्यांच्या अँटीबॉडीज कोणत्या असतील बी. म्हणजे ए ब्लड ग्रुप व्यक्तीमध्ये अँटीजन ए असतो आरबीसीज वर आणि प्लाझ्मा मध्ये कोण असतात अँटीबॉडीज बी. दुसरी पॉसिबिलिटी ज्या इंडिव्हिज्युअलचा ब्लड ग्रुप बी आहे यांच्या आरबीसीज वर कोणता अँटीजन असेल अँटीजन बी करेक्ट आणि त्यांच्या प्लाझ्मा मध्ये अँटीबॉडीज कोणते असेल ए करेक्ट. सिमिलर तिसरी पॉसिबिलिटीज कोणती आहे ब्लड ग्रुप ए बी. आता ब्लड ग्रुप ए बी म्हटलं तर यांच्यामध्ये किती अँटीजन आहेत दोन्ही म्हणजे दोज इंडिव्हिज्युअल विच हॅव्हिंग द बोथ अँटीजन ए अँड अँटीजन बी प्रेझेंट ऑन इट्स आरबीसीज द अँटीबॉडीज काय असतील अब्सेंट असेल. पाहिला म्हणजेच ब्लड ग्रुप ए बी व्यक्तीच्या आरबीसीज वर दोन्ही अँटीजन असतील पण त्यांच्या बॉडीमध्ये प्लाझ्मा मध्ये अँटीबॉडीज असतील का नाहीये. तर हे कॅरेक्टर लक्षात ठेवायचं नो अँटीबॉडीज. सिमिलर याच्या ऑपोजिट पाहिलं आपण ब्लड ग्रुप ओ असेल तर ब्लड ग्रुप वो व्यक्तीच्या आरबीसीज वर अँटीजन काय असतात अब्सेंट असतात म्हणजे देयर इज नो अँटीजन बट इन कुणामध्ये यांच्या प्लाझ्मा मध्ये अँटीबॉडीज कोणते असतात ए बी दोन्हीही अँटीबॉडीज असतात. तर हा टिब्युलर फॉर्म तुम्हाला चांगला लक्षात ठेवायचा आहे. पुढे तुम्हाला हेल्थ अँड डिसीज आणि प्रिन्सिपल बेस ऑफ इनहेरिटन्स या ठिकाणी आपल्याला ब्लड ग्रुपचं मल्टिपल अलील स्टडी करायचा आहे आणि याच्यानंतर आपल्याला हेल्थ अँड डिसीज मध्ये इम्युनिटी सिस्टीम स्टडी करायचं आहे. त्यावेळेस याचा रेफरन्सेस येणार आहे त्या अँटीजन आणि अँटीबॉडीज. ओके तर या ठिकाणी आपल्याला 4 ब्लड ग्रुप लक्षात ठेवा ए बी आणि ओ. त्यानंतर आरबीसीज वर प्रेझेंट असणारे अँटीजन लक्षात ठेवा ए अँटीजन बी अँटीजन ए बी अँटीजन ओ नो अँटीजन. अँटीबॉडीज लक्षात ठेवा ए असेल तर अपोजिट बी असेल तर अपोजिट ए आणि ए बी मध्ये दोन्ही आहेत त्या अँटीबॉडीज नो आणि ज्यांच्यावर अँटीजनच नसतील तर त्यांच्या याच्यामध्ये कोण असतात अँटीबॉडीज. तर याच्यानुसार ब्लड ग्रुप ए बी यांचे कॅरेक्टर तुमच्या लक्षात आले असतील. एकदा एनसीईआरटी दिलेल्या टर्म लक्षात ठेवा. तर अँटीजन हे काय असतं तर पुढे आपण पाहणार आहेत अँटीजन ऍक्च्युअली हे ग्लायकोप्रोटीन आहे आणि जो ग्लायकोप्रोटीन कोणत्या सरफेसवर असतो आरबीसीच्या सरफेसवर. आणि दुसरी टर्म पाहिलं अँटीजन हा इम्युनिटी सिस्टीमला स्टिम्युलेट करतो आणि जो प्रोड्यूस करतो त्या पार्टला काय म्हणतो आपण अँटीबॉडी. ऍक्च्युअल हे गॅमा ग्लोबिन आहे. ग्लोबिलिन हा जो प्रोटीन आहे त्या प्रोटीन मधील अल्फा गॅमा पुढे आपण डिटेलमध्ये पाहणार आहेत पण इथं अँटीबॉडीज इट ऍक्ट्स ॲज अ प्रोटीन. अँटीबॉडी सुद्धा कोण असतात प्रोटीन असतात आणि हे प्रोटीन अँटीजनच्या स्टिम्युलेशन नुसार प्रोड्यूस होतात.
तर या ठिकाणी आपला एबीओ ब्लड ग्रुप हा पार्ट कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण स्टार्ट करणार आहेत, ज्याला नाव दिलं आपण RH फॅक्टर. आणि याच्यामध्ये आपण पाहणार आहेत की जेव्हा युनिव्हर्सल डोनर आणि युनिव्हर्सल रिसिपियंट हे पॉझिटिव्ह असायला पाहिजेत का निगेटिव्ह. तर आपण इथं दोन टर्म आज पाहिलेले आहेत की डोनर, युनिव्हर्सल डोनर कोण आहे, O आहे, आणि युनिव्हर्सल रिसिपियंट कोण आहे, ब्लड ग्रुप AB आहे. यानंतर आपण परत पाहणार आहेत की O मध्ये ऍक्च्युअल कोण आहे, O नेगेटिव्ह, आणि AB मध्ये युनिव्हर्सल रिसिपियंट कोण आहे, A पॉझिटिव्ह. तर O नेगेटिव्हच का आणि AB पॉझिटिव्हच का, हा पार्ट आपल्याला डिस्कस करण्यासाठी आधी सुरुवातीला पाहावा लागतो आपल्याला RH फॅक्टर. तर RH फॅक्टर आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये स्टार्ट करतोय. ओके, लेट अस स्टॉप हियर. नाउ रिमेनिंग पार्ट विल स्टार्ट इन नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर. थँक यू.